राख सावडली. सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला आणि अनेकांना वाटलं बस आता राष्ट्रवादीची मालकीण ठरली. पण थांबा, इथेच खरी गोष्ट सुरू होते. कारण काल रातोरात बारामतीत एक हालचाल झाली जी कुणालाच अपेक्षित नव्हती. पार्थ पवार अचानक मुंबई सोडून बारामतीत पोहोचले, शरद पवारांना भेटण्यासाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शरद पवार पत्रकार परिषदेत एक वाक्य टाकतात, मला शपथविधीची माहितीच नाही. पटेल आणि तटकरे प्रमुख नेते आहेत, त्यांनी निर्णय घेतला असेल. आणि एवढं बोलून फुल स्टॉप. आता तुम्हीच विचार करा, इतकी मोठी गोष्ट आणि शरद पवारांना माहिती नाही म्हणजे निर्णय कोणी घेतला, का घेतला आणि कोणाच्या पाठीवरून कोणाची सत्ता सेट केली जात होती. कारण याच पत्रकार परिषदेच्या काही तासातच पार्थ पवार पुन्हा बारामतीत परततात. जवळपास तासभर शरद पवारांसोबत बंद दाराआड बैठक होते. त्यानंतर पार्थ पवार फोनवर कुणाशी तरी मोठी चर्चा करतात आणि लगेच बातम्यांची हेडलाईन बदलते, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर काहीतरी ठरलंय. म्हणजे एका बाजूला सुनेत्रा पवारांना सत्तेत बसवायची घाई आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांची बेरीज सुरू. आणि यातूनच महाराष्ट्राचा राजकीय गणित पूर्णपणे उलटपालट होत आहे. सरकारनं सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिलं, गटनेतेपद दिलं, उत्पादन शुल्क, क्रीडा अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली. पण तरीही एक प्रश्न प्रचंड मोठा आहे. अजित पवारांकडे असलेलं सगळ्यात पॉवरफुल खातं म्हणजे अर्थ खातं, ते सुनेत्रा पवारांना का दिलं नाही? जर हा निर्णय वारसा पुढे नेण्यासाठी होता तर अर्थ खातंही त्यांच्याकडे द्यायला हवं होतं ना. पण अर्थ खातं फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं आणि इथेच लोक म्हणायला लागले की ही सहानुभूतीची भूमिका नाही, ही कंट्रोल ठेवण्याची भूमिका आहे. दुसरीकडे शरद पवार गटाकडून अजून एक मोठा दावा केलाय. जयंत पाटलांनी सांगितलं की अजित पवार आणि त्यांची सांगलीत 8-9 वेळा भेट झाली होती आणि अजित पवार म्हणाले होते की मागचं विसरू, दोन्ही पक्ष एकत्र आणूया. म्हणजे अजित पवार विलिनीकरणासाठी तयार होते, चर्चा सुरू होती आणि खुद्द शरद पवारांनीही तसं संकेत दिले. पण तरीही अजित पवार गटातले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी या सगळ्यावर बोलणं टाळलं. उलट निर्णय वेगानं पुढे रेटला. आणि म्हणूनच चर्चा अशी आहे की अजित पवार नसताना या गटावर भाजपचा अप्रत्यक्ष प्रभाव वाढू शकतो आणि राष्ट्रवादीचा स्वतंत्र अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच आता शरद पवार सावध झालेत असं बोललं जात आहे. कारण आतापर्यंत त्यांची लढाई पुतण्याशी होती, तेही त्यांनी संयमानं घेतली, कारण रक्त आपलंच होतं. पण आता पुतण्या नसताना पक्ष दावणीला बांधला जाणार अशी शंका वाटली तर शरद पवार शांत बसणार नाहीत. आणि म्हणूनच पवारांनी पुन्हा बारामतीतून सूत्र हलवायला सुरुवात केली. काहीही झालं तरी पक्ष हातचा जाऊ देणार नाही अशी भूमिका तयार होताना दिसतीये. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटात अनेक आमदार नेतृत्वहीन झालेत. काही आमदारांना पटेल तटकरे यांच्या हातात पक्ष जाण्यापेक्षा शरद पवारांची सावली जास्त सुरक्षित वाटू शकते, विशेषतः निवडणुकांच्या तोंडावर. आणि त्यातच पवार कुटुंबाचा इमोशनल अँगल सुद्धा मोठा आहे. पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार हे सगळे शेवटी एकाच घरातले आहेत आणि त्या घराला वेगळं पाडणं इतकं सोपं नाही. त्यामुळे आज मोठा मुद्दा हा नाही की सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. मोठा मुद्दा हा आहे की अजित पवारांच्या जाण्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रभागी पुन्हा एकदा शरद पवार आलेत आणि आता ही लढाई सत्तेची नसून पक्षावर नियंत्रणाची आहे. पुढचे काही दिवस ठरवतील की सुनेत्रा पवार खरंच पक्षाच्या मालकीण बनतात की पवारांची बेरीज पुन्हा एकसंध राष्ट्रवादी तयार करते. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.